स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर. आज आपण 24 व 25 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील. चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या. चला, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. प्रश्न पहिला, भारतातील पहिले 100% डिजिटल साक्षर राज्य कोणते बनले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे केरळ. हा प्रश्न डिटेलमध्ये पाहू. केरळ हे भारताचे पहिले पूर्णतः डिजिटल साक्षर राज्य बनले आहे. हे यश राज्य सरकारच्या डिजी केरळम प्रोजेक्ट अंतर्गत साध्य झाले आहे. या अंतर्गत प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला संगणक, इंटरनेट व डिजिटल व्यवहाराचे ज्ञान देण्यात आले आहे. डिजिटल साक्षरतेमुळे लोकांना ऑनलाईन बँकिंग, ई-गव्हर्नन्स, शासकीय सेवा सहज वापरता येतात. केरळ हे आधीपासूनच साक्षरता, शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकास क्षेत्रात अग्रणी राज्य मानले जाते. या उपक्रमामुळे केरळ हे डिजिटल इंडिया मिशनमध्ये सर्वाधिक प्रगत राज्य बनले आहे. डिजिटल साक्षरतेचा उद्देश नागरिकांना तंत्रज्ञानाशी जोडणे व डिजिटल इंडिया मिशनला बळकटी देणे हा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा, 15वा भारत-जपान शिखर संमेलन 2025 कुठे होणार आहे? योग्य उत्तर आहे टोकियो. डिटेलमध्ये समजून घेऊ. 15वा भारत-जपान शिखर संमेलन 29-30 ऑगस्ट 2025 रोजी जपानच्या टोकियो शहरात होणार आहे. या संमेलनात दोन्ही देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिगेरू इशिबा सहभागी होणार आहे. हा संमेलन भारत आणि जपान यांच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या संमेलनात संरक्षण, व्यापार, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि लोकांमधील आदानप्रदानासह क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. हे संमेलन भारत-जपान संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा, भारताच्या गगनयान कार्यक्रमातील पहिले मानवरहित जीवन परीक्षण कधी लॉन्च करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डिसेंबर 2025. स्पष्टीकरण समजून घेऊ. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी घोषणा केली की गगनयान मिशनमधील पहिले मानवरहित उड्डाण G1 डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे. गगनयान मिशन हे भारताचे पहिले मानव अंतराळ उड्डाण प्रकल्प असून हे इस्रोद्वारे राबवले जात आहे. या मिशनचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना लो अर्थ ऑर्बिटमध्ये सुरक्षित पाठवणे व परत आणणे आहे. या मोहिमेत 3 अंतराळवीरांचा दल 3 दिवसांसाठी अंतराळात जाणार आहे. अंतराळयान पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर उंचीवर पृथ्वीची परिक्रमा करेल. या प्रक्षेपणासाठी LVM-3 हे सर्वात शक्तिशाली रॉकेट वापरण्यात येणार आहे. या मोहिमेचा पहिला मानवरहित चाचणी प्रक्षेपण G1 डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे. गगनयानामुळे भारत हा रशिया, अमेरिका, चीननंतर मानव अंतराळ मोहिमेसह प्रगत देशांमध्ये सामील होणार आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न चौथा, ऑगस्ट 2025 मध्ये भारतीय मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंग महासंघचे अध्यक्ष कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे अजय सिंग. डिटेलमध्ये समजून घेऊ. अजय सिंग यांची 2025 मध्ये तिसऱ्यांदा BFI म्हणजे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी ऑलिम्पियन जसलाल प्रधान यांचा पराभव केला आहे. प्रमोद कुमार महासंघाचे सचिव आणि पोन भास्करन कोषाध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. अजय सिंग हे स्पाइसजेट एअरलाइन्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बॉक्सिंगला चालना मिळणार आहे. BFI म्हणजे बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाबद्दल समजून घेऊ. BFI ही भारतीय बॉक्सिंगच्या विकासासाठी एक प्रमुख संस्था आहे, जी ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते. याची स्थापना 25 फेब्रुवारी 1949 मध्ये झाली होती. मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे. अध्यक्ष आहेत अजय सिंग. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न पाचवा, कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे श्रीलंका. स्पष्टीकरण समजून घेऊ. रानिल विक्रमसिंघे हे श्रीलंका देशाचे माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान राहिले आहेत. त्यांना ऑगस्ट 2025 रोजी सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
आरोपांनुसार त्यांनी 2023मध्ये अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यानंतर लंडनमध्ये पत्नीच्या डॉक्टरेट पदवी समारंभासाठी सरकारी खर्चाने प्रवास केला होता. या प्रकरणात त्यांना 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 16.6 दशलक्ष श्रीलंकन रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. अटकेनंतर ते कोलंबोतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6. 28वे ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण पाहू. 28वे ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय संमेलन हे 22 ते 23 सप्टेंबर 2025 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाचे आयोजन प्रशासनिक सुधारणा व लोकशिकायत विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय संयुक्तपणे करणार आहेत. याचा उद्देश शासनात डिजिटल परिवर्तन, पारदर्शकता आणि नागरिक सेवा सुधारणा साधणे हा आहे. या संमेलनात विविध राज्य आपले ई-गव्हर्नन्समधील सर्वोत्तम उपक्रम व अनुभव मांडणार आहेत. 28वे ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय संमेलन 2025चा विषय आहे विकसित भारत, नागरी सेवा आणि डिजिटल परिवर्तन. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 7. भारतीय सैन्य दलाने समन्वय शक्ती 2025 सरावाचे आयोजन कोणत्या राज्यांमध्ये केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आसाम व मणिपूर. स्पष्टीकरण समजून घेऊ. समन्वय शक्ती 2025 हा भारतीय सैन्य दलाचा महत्त्वाचा बहुआयामी सराव आहे, जो नागरिक आणि लष्करी संस्थांमधील समन्वय वाढवण्यासाठी आयोजित केला जातो. हा सराव आसाममध्ये तिनसुकिया जिल्ह्यातील लाईपुली येथे सुरू झाला असून आसाममध्ये या सरावात भारतीय लष्कर, पोलीस, जिल्हा प्रशासन, NDRF, SDRF, रेल्वे, शैक्षणिक संस्था, कोल इंडिया लिमिटेड यांचा सहभाग असणार आहे. यानंतर हा सराव मणिपूरमध्ये 20 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडणार आहे. मणिपूरमध्ये सरावात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शिक्षण, वनसंवर्धन, रस्ते सुरक्षा आणि लष्करी भरती यांसारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सरावाचा मुख्य उद्देश आपत्ती प्रतिसाद क्षमता सुधारणा, नागरिक सैन्य समन्वय वाढवणे आणि राष्ट्रीय एकात्मता प्रोत्साहन देणे हा आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8. ऑगस्ट 2025 मध्ये नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने युरेनस ग्रहाचा 29वा चंद्र शोधला गेला आहे. या चंद्राचे तात्पुरते नाव काय ठेवले आहे? योग्य उत्तर आहे S2025U1. स्पष्टीकरण पाहू. ऑगस्ट 2025 मध्ये नासाने जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या मदतीने युरेनस ग्रहाच्या 29वा चंद्र शोधला आहे. या चंद्राचे तात्पुरते नाव S2025U1 असे ठेवले गेले आहे. हा लहान चंद्र 2 फेब्रुवारी 2025 रोजी जेम्स वेब टेलिस्कोपच्या नियर इन्फ्रारेड कॅमेराच्या माध्यमातून शोधला गेला आहे. त्याचा व्यास सुमारे 10 किलोमीटर इतका आहे, ज्यामुळे तो पूर्वीच्या मिशन्ससाठी जसे की व्हॉयेजर 2, हबल टेलिस्कोप इत्यादींसाठी अदृश्य राहिला होता. हा शोध युरेनसच्या रिंग्स आणि चंद्रांच्या संरचनेबद्दल संशोधनाला नवीन दिशा देणारा आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9. 23व्या आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्था जनरल कॉन्फरन्स 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे थायलंड. स्पष्टीकरण समजून घेऊ. 23वी आशिया पॅसिफिक प्रसारण विकास संस्था 19 ते 21 ऑगस्ट 2025 रोजी थायलंडच्या फुकेत प्रांतात आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व प्रसार भारतीचे CEO गौरव द्विवेदी यांनी केले. या परिषदेत आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मीडिया तज्ज्ञ आणि धोरणकर्ते सहभागी झाले होते. 2025ची या कॉन्फरन्सची थीम आहे लोकांसाठी मीडिया, शांतता आणि समृद्धीसाठी. इंग्लिशमध्ये मीडिया फॉर पीपल, पीस अँड प्रॉस्पेरिटी. ओके, नंतरचा प्रश्न आहे. 10वा प्रश्न. भारताचे पहिले राज्य कोणते आहे ज्याने मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्र कायदा लागू केला आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे उत्तराखंड. डिटेलमध्ये समजून घेऊ. उत्तराखंड हे पहिले राज्य बनले आहे ज्याने मदरसा बोर्ड रद्द करून अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी स्वतंत्र कायदा लागू केला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली 2025 मध्ये विधानसभेत हा उत्तराखंड अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थान विधेयक 2025 मांडण्यात आला. उत्तराखंडचा मदरसा बोर्ड 1 जुलै 2026 पासून रद्द केला जाणार आहे.
या अंतर्गत 2016चा मदरसा शिक्षा बोर्ड अधिनियम आणि 2019चे गैरसरकारी मदरसा नियम रद्द होतील. त्याऐवजी उत्तराखंड राज्य अल्पसंख्यक शिक्षा प्राधिकरण सर्व अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थांना मान्यता देण्यात येणार आहे. नव्या कायद्याअंतर्गत उत्तराखंड राज्य अल्पसंख्यक शिक्षा प्राधिकरण स्थापन केले जाईल. हे प्राधिकरण मुस्लिम, सीख, जैन, बौद्ध, ईसाई आणि पारसी समुदायांच्या शैक्षणिक संस्थांना मान्यता देईल आणि गुणवत्तेची खात्री करेल. उत्तराखंडमध्ये सध्या 452 मदरशांना अधिकृत मान्यता मिळाली आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 11वा. छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक कुठे उभारले जात आहे? योग्य उत्तर आहे पुणे. स्पष्टीकरण समजून घेऊ. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुणे पिंपरी चिंचवडच्या मोशी बोराडेवाडी परिसरात उभारला जात आहे. हा पुतळा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा ठरणार आहे. या पुतळ्याची उंची 140 फूट असून त्याचा आधारस्तंभ 40 फूट असल्यामुळे एकूण उंची 180 फूट इतकी आहे. हा पुतळा कांस्य धातूचा असून प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आणि विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येणार आहे. तसेच स्मारक परिसरात हंबीरराव मोहिते यांचा 10 फूट उंच पुतळा, 16 मराठा सरदार व मावळ्यांचे पुतळे, खुला रंगमंच, LED स्क्रीन व होलोग्राफिक प्रेझेंटेशन यांचा समावेश आहे. हा स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरतेची, बलिदानाची आणि संस्कृतीच्या संरक्षणाची प्रेरणा दर्शवतो. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण असे नाव दिले जाणार आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 12वा. OpenAI ज्याने ChatGPT विकसित केले आहे, भारतात आपले पहिले ऑफिस कुठे सुरू करत आहे? योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. स्पष्टीकरण पाहू. OpenAI ज्याने ChatGPT तयार केले आहे, भारतात आपले पहिले ऑफिस दिल्लीमध्ये सुरू करत आहे. हे ऑफिस 2025च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि यासाठी स्थानिक टीम तयार केली जाणार आहे. या टीमद्वारे व्यवसाय, सरकार, शैक्षणिक संस्था आणि विकसक यांच्याशी थेट संबंध प्रस्थापित केले जाणार आहेत. OpenAIचे CEO सॅम ऑल्टमन यांनी भारतासाठी विशेष AI साधने तयार करण्यासाठी स्थानिक उपस्थिती महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे. या ऑफिसमुळे OpenAI भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवेल आणि स्थानिक AI विकास अधिक सुलभ होईल. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 13वा. 23 ऑगस्ट 2025 रोजी सुनील गावस्कर यांचा पुतळा कोणत्या स्टेडियममध्ये उभारण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वानखेडे स्टेडियम. स्पष्टीकरण समजून घेऊ. 23 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये शरद पवार क्रिकेट संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष प्रसंगी भारताचे माजी क्रिकेट कर्णधार सुनील गावस्कर यांचा पुतळा संग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आला. हा गौरव त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आणि क्रिकेटला जागतिक स्तरावर आकार देणाऱ्या योगदानासाठी आहे. 1987 मध्ये पाकिस्तान विरुद्ध अहमदाबाद कसोटीत गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा केल्याच्या कामगिरीचे स्मरण म्हणून हा पुतळा उभारण्यात आला आहे. त्यावेळी हा भारतीय दिग्गज खेळाडू हा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू बनला होता. या कार्यक्रमात गावस्कर यांनी 1981 मध्ये मेलबर्न टेस्ट सामन्यात वापरलेली लकी कॅप संग्रहालयाला भेट म्हणून दिली. हे संग्रहालय 22 सप्टेंबर 2025 पासून सर्वसामान्यांसाठी खुले होईल आणि येथे भारताच्या क्रिकेट इतिहासातील विविध महत्त्वाचे क्षण पाहता येतील. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 14वा. IMD प्रतिस्पर्धात्मक रँकिंग 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? योग्य उत्तर आहे 41वे. डिटेलमध्ये समजून घेऊ. IMD म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटने जाहीर केलेल्या 2025च्या वर्ल्ड स्पर्धात्मक रँकिंगमध्ये भारताचा क्रमांक 41वा लागला आहे. 2024 मध्ये भारताचा क्रमांक 39वा होता. त्यामुळे यावर्षी भारताची 2 स्थानांनी घसरण झाली आहे. भारताने आर्थिक कामगिरीत 27वे व व्यावसायिक कार्यक्षमतेत 25वे स्थान मिळवले आहे. मात्र सरकारी कार्यक्षमतेत 45वे व पायाभूत सुविधांत 51वे स्थान मिळाल्याने एकूण रँकिंग कमी झाली आहे. या यादीत स्वित्झर्लंड पहिल्या स्थानावर राहिले असून भारताने जागतिक स्तरावर मध्यम कामगिरी दाखवली आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 15वा. देशातील 6 लेन असलेला औंढा सिमरिया एक्स्ट्राडोसेड केबल ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे गंगा नदी. स्पष्टीकरण पाहू.
औंटा सिमरिया 6 लेन एक्स्ट्राडोसेड केबल ब्रिज भारतातील बिहारमध्ये गंगा नदीवर बांधण्यात आला आहे. हा पूल NH31 वर मोकामा ते बेगुसराय दरम्यान जोडतो. या पुलाची एकूण लांबी 1.86 किमी असून प्रकल्पासह एकूण लांबी 8.15 किमी आहे. त्याची रुंदी 34 मीटर असून भारतातील आणि आशियातील सर्वात रुंद पुलांपैकी एक आहे. हा पूल एक्स्ट्राडोसेड केबल स्टेड टाईप आहे, ज्यामुळे मोठ्या वाहतुकीचा भार सहज पेलता येतो आणि मालवाहतूक व प्रवासाला गती मिळते. या पुलाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले असून हा प्रकल्प बिहारच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. या ब्रिजमुळे वाहतूक सुलभ होऊन उद्योग आणि व्यापाराला चालना मिळणार आहे. या पुलामुळे रोजच्या प्रवासाच्या वेळेची बचत होणार आहे. त्यामुळे हा पूल स्थानिक तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, ज्यामुळे मला पण एक नवीन ऊर्जा, उत्साह मिळतो. थँक्स फॉर वॉचिंग.